तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे। नमस्कार मित्रांनो, स्क्रीनवर जो आता फोटो बघत आहे हा एक गाव गुंड आहे ज्याचं नाव आहे गौस इसाक पठाण। याच्या विरुद्ध सिद्धरामेश्वर नगर आहे जे सोलापूर मध्ये सिद्धरामेश्वर नगर हा एक भाग आहे। येथील जे नागरिक आहेत, रहिवासी आहेत, त्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। या गुंडांनी त्यांचं जगणं मुश्किल केलेलं आहे आणि त्याच्या विरुद्ध स्थानिक पोलीस काहीही करायला तयार नाहीत। अट्टल गुन्हेगार असून येथील हिंदू महिलांना दादागिरी करणं, लोकांना दादागिरी करणं, जागा बळकावणं हा प्रकार आहे। काही अनुचित प्रकार घडल्यावर पोलीस जागे होऊ शकतात, त्याच्या अगोदर नाही, किंवा वरिष्ठांकडे गेल्यानंतरच कनिष्ठ अधिकारी जागे होतात। या तत्वानुसार नागरिकांनी आज आयुक्तांची भेट घेतली, आयुक्तांना निवेदन दिलं। तेथून बाहेर पडल्यानंतर आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी तिथल्या नागरिकांना काही प्रश्न विचारले, त्याच्यावर त्यांनी उत्तरं दिली। काय म्हणाले, कसा त्रास देतो हा गुंड गौस इसाक पठाण ते आपण आता पाहू। मित्रांनो, विनंती आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच सबस्क्राईब शेजारील जॉईन बटन दाबून आमचे मेंबर व्हा। जय श्रीराम। मी सुधीर बहिरवाडी हिंदू महासभा शहराध्यक्ष। आज आमच्या काही हिंदू बांधवांना विनायक नगर येथील रहिवासी आहेत, सिद्धरामेश्वर नगर, त्या भागातील नागरिकांना एक गौस पठाण नामक एक जिहादीने त्रास देण्यात इथं सुरुवात केली। तो त्या भागातील नागरिकांना एवढा त्रास देत आहे की त्याच्यावर 307 नाव गुन्हा दाखल झाले आहे, 300 बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे। असे अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत, पण त्याच्यावर ठोस कारवाई होणं गरजेचं आहे, कारण की अनेक गरिबांच्या जागा बळकवत आहे। जो जिथं राहतो ती सुद्धा जागा बळकवलेली आहे, म्हणजे जेणेकरून त्याला लव जिहाद, लँड जिहाद हे जे प्रसंग आहेत ते वाढवायचे, त्या उद्देशाने तो त्या भागामध्ये काम करायला लागला। पण आम्ही हिंदू संघटन या नागरिकांच्या, हिंदूच्या लोकांच्या पाठीशी ठाम उभा आहोत। आज आम्ही पोलीस आयुक्तांना आज निवेदन दिले की त्याचा बंदोबस्त तुम्ही करा, नाहीतर आम्ही त्याचा बंदोबस्त करू, की जेणेकरून त्याला मी सांगू इच्छितो तू तुझ्या लायकीत राहा, नाहीतर आम्ही जर उतरलो तर तुझं भुई सपाट होईल। जय श्रीराम। मी लक्ष्मण राजेंद्र उद्योगुंडा, माझ्यावर अत्याचार झालेला आहे। 307 गुन्हा गौस पठाण याच्यावर झालेला आहे। मला अचानकपणे त्यांनी तलवारीनं वार केलेला आहे। अशा व्यक्तीला ठोस बंदोबस्त करावे असे आयुक्तांना मी विनंती केलेली आहे आज अर्जाद्वारे। विनायक भागात गौस पठाण यांनी या भागातील येऊन आमच्या अनेक हिंदू लोकांना छेडछेडी करतात, कॅमेरा मारते, घरात जाऊन धमकी देतात, जागा देतो तुम्हाला पैसे ओढून घेतात। या लोक घाबरून त्याला पैसे देऊन त्यांनी लोक दमदाटी, नवरा बायको जाऊन घरात घुसून त्यांना दमदाटी देतात, पैसे नाही देत, का करतो कोणा तो तुम्हाला खलासच करतो, असं करतो तसं करतो, अमुक लोकांना सर्वांना धमकी देतो। जय श्रीराम। गेल्या महिन्यात माझ्या वहिनीवर बलात्कारचं हे झालंय, त्याचं नाव आहे गौस इसाक पठाण। तो गेल्या महिन्यात माझ्या वहिनीवर बलात्कार केलाय, ते आम्ही गुन्हा दाखल केलाय वळसंग पोलीस स्टेशनला इथं। तरी पण तो गुन्हेगार 18 दिवसात बाहेर आलाय आणि येता जाता आम्हाला दमदाटी द्यायचं आणि आमच्या जीवे ठार मारायचं धमकी दाखवतोय, आणि त्याचे जावई लोक वगैरे, त्यांचे सगळे पाहुणे लोक वगैरे रॉड घेऊन फिरायचं, हातेरे घेऊन फिरायचं आमच्या घरासमोरून। माझ्या बहिणीचा भाऊ आहे यांनी, तर आम्ही विनंती करतो की आयुक्तालयाला आम्ही पत्र दिलोय, तर आम्ही विनंती करतो की आमचं जीव धोक्यात आहे। परखड विचारांची लेखणी करते मनाशी संवाद, सत्य निनादते यानेच तेच समर्थ लेखणीचे वाद।